नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहे मस्त अशी वांग्यांची भरलेली भाजी. वांगे भरून करायचे आहेत आपण. त्यासाठी छोटे छोटे असे मस्त वांगे मी घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट एक वाटीभर, छोटी वाटीभर, आणि लसूण खोबरं, नंतर त्यामध्ये तिखट घेतले, लाल तिखट 1 चमचा आणि काळे तिखट 1 ते 1.5 चमचा असं घेतलं आहे. हा मसाला आपण तयार करून त्यामध्ये भरणार आहे. हळद थोडीशी, अर्धा चमचा, चिमूटभर हिंग, असं सगळं घेतले आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आता आपण हे वांगे चिरून घेऊया. 4 चिरा देऊन घ्यायच्या वांग्याला, प्रत्येक वांग्याला. अशा प्रकारे मस्त ही भाजी खूप छान लागते. अशी चिरून मी सगळेच घेते आता. आणि हा मसाला थोडीशी पाणी घालून एकत्र करून घ्यायचा. थोडंसं मीठ पण घालायचं आहे त्यामध्ये. थोडं कमी घालायचं, नंतर आपण फोडणी दिल्यानंतर पण त्यामध्ये घालतो थोडंसं रश्श्यासाठी, म्हणून ह्यात थोडं कमी घालायचं. पाऊण चमचा तरी हे मीठ घातले मी, छोटा चमचा. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया असं. आता त्यामध्ये थोडं पाणी घालूया. हा मसाला तयार करून झाला की त्या वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचा. खूप झटपट होते आणि चवीला पण खूप छान लागते. अशा प्रकारे मी सगळे वांगे भरून घेते. आणि थोडं शिल्लक आहे, तो पण आपण रस्सा बनवताना घालायचा आहे. त्यामुळं आता फोडणी देऊया. मी कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळं लक्ष पण द्यावं लागत नाही आणि शिवाय झटपट होतं. 2-3 शिट्ट्यांमध्ये वांगं तयार झालेले. ह्या कुकरमध्ये थोडं तेल घातले, गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. अशा प्रकारे जिरे मोहरी, नंतर हिंग, हळद थोडं परत घालायचं. आपण जरी मसाल्यात घातले तरी हिंग, हळद थोडंसं परत घालायचं आहे फोडणीमध्ये. आणि हे सगळे भरलेले वांगे पण घालून घ्यायचे आणि तो मसाला राहिला तो पण घालून घेतला आणि पाणी थोडंसं त्या मसाल्याबरोबर घालायचे. जवळजवळ 1 ग्लासच्या आसपास पाणी घातले आणि थोडंसं मीठ पण परत वरून घातले. आता आपण कुकरचं झाकण पण लावून टाकूया आणि शिट्ट्या मी घेतल्या 2 ते 3. मऊ शिजेपर्यंत शिट्ट्या घेतल्या अशा प्रकारे. आणि आपलं झटपट असं वांगं तयार होतं आहे. वरती आपण फोडणी दिली की मग सारखं बघत बसावं लागतं, खाली वर करत बसावं लागतं. त्यापेक्षा असं कुकरला लावून दिलं आपल्या घाईच्या वेळी, असं कुकरला भरून वांगं झटपट होऊन जातं. तर तुम्ही ट्राय करून बघा अशा प्रकारे वांगं, आणि मला कमेंट करून सांगा की अशा प्रकारे केल्यावर तुम्हाला कसं वाटलं आणि किती टेस्टी पण लागतं ते मला सांगा. सर्विंग टाईम आहे आता आपला, तर त्यासाठी एका ताटलीमध्ये मी भरून वांगं वाटीमध्ये काढलं, नंतर चपातीबरोबर आणि भाताबरोबर सर्व केले. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.